अगदी म्हणजे आपल्या भावी पिढीसाठी सुद्धा हे खूप जास्त गरजेचं आहे। एवढे छान छान कॉलेज आपलं जो संघर्ष आहे दारूमुक्ती खारघरचा हा लवकरच आपला साध्य व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे। आणि हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता तुमचा आंदोलन कसा काय चालू आहे दारूमुक्त खारघरसाठी? दारूमुक्त खारघरसाठी आम्ही गेले 20 वर्ष आंदोलन करतोय। विविध पातळ्यांवर ते करतोय, मोर्चे काढतो, पत्रव्यवहार चालू आहे। आमच्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत शासनाकडे मागणी अर्ज करतो आहे। विधान परिषद, विधानसभा या सभागृहांमध्ये सुद्धा आमचा प्रश्न मांडलेला आहे, परंतु शासनाकडून आणि प्रशासनाकडून आमची फसवणूक होत आहे। आणि यासाठी आम्ही सध्या निकराचा लढा सुरू केलेला आहे। 18 तारखेपासून आपला 28 तारखेपासून 28 एप्रिल रोजी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करणार आहोत। 18 मेला आमच्या इथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे, आम्ही आयोजित केलेलं आहे आणि ते याच ठिकाणी असणार आहे ज्या ठिकाणी आपण आता आहोत। याची 2 कारणं आहेत की एकतर या ठिकाणी एक बार सुरू झाला आहे आणि तो बार रस्त्यावरती सुरू आहे, म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक ठिकाण म्हणतो अशा ठिकाणी सुरू आहे। हे म्हणून आम्ही सुद्धा सार्वजनिक ठिकाणी बसूनच त्यावेळेस उपोषण करणार आहोत। उपोषणाच्याच दिवशी आम्ही अनेक शासकीय अधिकाऱ्यांचा निषेध करणार आहोत। त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे स्थानिक जे अधिकारी आहेत, जे याकडे दुर्लक्ष करतायत, त्यांचा, सिडकोच्या अधिकाऱ्यांचा, माहिती अधिकारी जे आपण याच्यात आहेत की जे आपल्याला माहिती देत नाहीत आणि आमचा माहितीचा अधिकार डावलत आहेत, अशा अधिकाऱ्यांचा, या सर्वांचा आम्ही त्या दिवशी या ठिकाणी जाहीर निषेध करणार आहोत। 31 मे आणि 1 जून रोजी आम्ही पुन्हा 2 दिवसाचं उपोषण करणार आहोत। पावसाळी अधिवेशनामध्ये एकतर खारघरमध्ये किंवा आझाद मैदान या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत, निदर्शनं करणार आहोत। 2 ऑक्टोबर पासून मात्र आम्ही आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि ते खारघरमध्येच करणार आहोत। या दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या सर्व व्यापारी बांधवांच्या सोबत मिळून 1 दिवसाचा खारघर बंद करणार आहोत, त्याची घोषणा आम्ही नंतर करणार आहोत। संजय जाधव।